म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये जाऊ तिथे खाऊच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला हा जाऊ तिथे खाऊचा एपिसोड ना खूप स्पेशल आहे. याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे महेश कोठारे आणि सोनाली कुलकर्णी त्यांच्या झपाटलेल्या 2 या फिल्मबद्दल आपल्याशी भरपूर गप्पा मारायला येणार आहेत. आणि दुसरं कारण म्हणजे ह्या गप्पा आपण मारणार आहोत मुंबईतल्या फेमस मँगी फोरी रेस्टॉरंटमध्ये. आपले स्पेशल गेस्ट यायला थोडा वेळ आहे अजून, म्हणून म्हटलं मँगी पोरीच्या किचन मध्ये येऊया आणि शेफना विचारूया आपल्या गेस्ट साठी ते कुठले स्पेशल डिशेस करतायत. तर मला सांगा ना स्पेशल डिशेस. स्पेशल डिश म्हणजे आपल्या गेस्टसाठी मी पिझ्झा बनवतोय, एक व्हेज आणि एक नॉन व्हेज पिझ्झा. आणि इथलं काय फेमस आहे सगळ्यात? इथलं USB म्हणजे पिझ्झा इज अ USB. हे बॉम्बेमध्ये पहिलं रेस्टॉरंट आहे जसं की वूड फायर पिझ्झा हा 9 वर्षापूर्वी, हे 10 वर्षापासून रेस्टॉरंट चालू आहे. वूड फायर म्हणजे नेमकं हे खरं लाकूड? हो खरं हे रबर आणि मँगोची लाकडं आहे त्याच्यामुळे जो फ्लेवर म्हणजे आंब्याच्या झाडाचं आणि रबरच्या झाडाचं लाकडं आहे. सो त्याचा एक वेगळा फ्लेवर ऍड होतो का? त्याचा एक वेगळा फ्लेवर. मला दाखवणार कसं करता तो? हा डो याच्यात डीप करून घ्यायचा, दोन्ही साईडला मैदा लावून घेतला की तो परत त्याच्यावरती मार्बल याच्यावरती घेऊन तो स्लॅब करायचा हाताने, पहिला रोल करून घ्यायचा. प्रॉपर रोलर. बरोबर, हा रोलर आहे. आपला बेस तर रेडी झालाय. आता कुठले टॉपिंग्स ते वापरतात ते बघूया. आता ह्याच्यानंतर याच्यावरती टोमॅटो सॉस टाकायचा. त्याच्यानंतर आपण जसं गेस्टला कोणाला बेल पेपर पाहिजे असतात, बेल पेपर पाहिजे असेल तर थोडे बेल पेपर, थोडे मशरूम, थोडे मग आपण कॉर्न्स टाकतो. ते आपण ग्रीन आणि ब्लॅक ऑलिव्ह याच्यामुळे कॉम्बिनेशन. ग्रीन ऑलिव्ह हे टँजी असतात आणि ब्लॅक ऑलिव्ह हे टँजी नसतात. सनराईज टोमॅटो. मग ह्याच्यानंतर याच्यावरती चीज टाकायचं थोडं, नंतर हे उचलायचं. ह्यानी पिझ्झा उचलला जातो असं परत असं जग देऊन असं मग आतमध्ये घेऊन जायचं. आणि हा पहिला हा आगीच्या समोर ठेवायचा थोडा, थोडं कुक झाला त्याच्यानंतर ह्यानी फिरवतात पिझ्झा. की आग आहे आपल्याला कमी जास्त करायचे, पाठी पुढे करायचे. हा आपला पिझ्झा तर तयार झाला. आपला हा पिझ्झा आता तयार आहे. नंतर ह्याला कट करायचं. पिझ्झा तयार आहे, ते सर्व करायला तयार करतायत. तोपर्यंत आपण जाऊन आपल्या गेस्टना वेलकम करूया. चला. हाय. वेलकम. हाय, थँक्यू. नाईस प्लेस. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. थँक्यू. सगळ्यात आधी मला विचारायचं आहे, झपाटलेल्यानी हिस्ट्री क्रिएट केली या पिक्चरनी, म्हणजे सगळीकडे हाऊसफुलचे बोर्ड्स आणि एव्हरीथिंग. तर झपाटलेला 2 बद्दल तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? माझी इच्छा आहे का ह्यांनी पण तशीच हिस्ट्री करावी परत? आय एम शुअर करेल डेफिनेटली. कारण तात्या विंचू हे कॅरेक्टर लोक प्रेमात आहेत आय थिंक त्या कॅरेक्टरच्या. 20 वर्षांपूर्वी तात्या विंचू जेव्हा ऍक्च्युली पडद्यावर आला तेव्हा लोकांना अगदी खूपच आवडली ती कॅरेक्टर आणि इट बिकेम अ क्रेज.
तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं का तात्या विंचूला आपण पुन्हा जिवंत करूया. आणि तात्या विंचू इज बॅक 7 जूनला. स्केरी पण आहे थोडंसं ते तात्या विंचू इज बॅक फायनली. Yeah. आणि फर्स्ट मूवी पासून सेकंड मूवी कनेक्टेड आहे का इट्स टोटली? म्हणजे पहिल्या मूवीमध्ये कसं तात्या विंचू त्याला महेश जाधवनी गोळी मारली 2 भुवयांच्या मधोमध आणि तो मेला. आता त्याला पुन्हा आणायचं आहे. सो ही कम्स बॅक. तो कसा जिवंत होतो हे मी आता सांगणार नाही, हे पडद्यावरच पाहावं लागेल. राईट. पण तो एकदा जिवंत झाल्यानंतर त्याचा बेसिक अजेंडा आहे तर त्याला मनुष्य ध्येय पाहिजे. लक्ष्मीकांत बोलके ही जी कॅरेक्टर होती त्यावेळेला त्याचं ध्येय तो धारण करू शकत होता. बरोबर. पण आता अनफॉर्च्युनेटली लक्ष आहे ना तिथं तो लक्ष्मीकांत बोलकेही नाही आहे या जगात. आणि लक्ष्मीकांत बोलके नसल्यानंतर व्हॉट नेक्स्ट. आणि म्हणून तात्या विंचू आता लक्षाच्या मुलाच्या शोधात आहे. ओके. एकदम इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे कधी एकदा रिलीज होतोय पिक्चर आणि मी जाऊन बघते असं ऑलरेडी झालंय मला. आणि तू काय सांगशील ह्या फिल्म बद्दल? कारण अगेन झपाटलेला 1चं सक्सेस आणि आता बिंग अ पार्ट ऑफ झपाटलेला 2. जे पाहून आपण मोठे झालेलो आहोत ते आपल्याला करायला मिळेल पुढे आयुष्यात, हेच एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. ॲज अन आर्टिस्ट मला असं वाटतं खूप ड्रीम कम ट्रू सारखं आहे की आपण ज्या गोष्टींना बघून आपल्यावरती संस्कार झालेले आहेत, ज्यांचे सिनेमे पाहून आपण मोठे झालेलो आहोत, त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं. आणि महेश सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करते, त्यामुळे खूप छान, खूप मजा आली. आता आपण जेवणावर येऊया परत. तुमच्या सेटवरती कशा टाईपचं जेवण असायचं? कारण आय थिंक सेटवरचं जेवण इज अ इम्पॉर्टंट भाग. तुला सांगायला मला असं एक गंमत वाटते की त्यावेळेला ना आमच्या सेटवरती तर नॉर्मली आपल्या शूटिंगचं फूड असते तेच असतं. बरोबर. पण आमच्या सेटवरती ह्या वेळेला वी हॅड 2 फॉरेनर्स. 2 स्पॅनिश स्टिरिओग्राफर्स होते, एनरिके क्रियाडो आणि विक्टर. आणि ते स्पॅनिश असल्यामुळे त्यांना कॉन्टिनेंटल फूड देणं भाग होतं. हे कॉन्टिनेंटल फूड आहे. या प्लीज. हे एनरिकेला आवडलं सर. मला असं वाटतं त्याला आवडलं असतं. हो ऍब्सोल्युटली. पण कारण बिचारा त्याला चिकट खूप लागत होतं ना. आमचं जे रेग्युलर फूड होतं ते. पण त्यासाठी ब्लँड फूडची सवय. या पण सुरुवातीला त्यांना इंडियन फूड खायला जाम असं उत्सुकता वाटते की बाबा हे काय हे काय. आणि एनरिके असं होतं की ना त्याला सगळंच ट्राय करायचं असतं. जे तू खातेस ते त्याला ट्राय करायचं, जे तू घातलंयस त्याला ट्राय करायचं, त्याला नऊवारी सुद्धा ट्राय करायची. फेटा पण घालून बसायचा तो. सगळ्यांनी जेव्हा गणपतीच्या गाण्याला फेटे घातले होते तेव्हा त्याला फेटा पण घालून बसायचा. तो दिवसभर शूटिंगला फेटा घालून बसला होता. सो आय थिंक ते लाईक इंडियन कल्चर, इंडियन फूड आणि इंडियन सगळ्या गोष्टी आवडतात. दिस वॉज फूड फायनली. मी खूप फूडी नाहीये. मी ईट टू लिव्ह वाल्या लोकांमध्ये येते, जी एकदम ऑपोजिट आहे. आय लिव्ह टू इट. आणि आय थिंक सगळेच त्यांच्या फॅमिलीमधले सगळे. आदिनाथला बाप रे, त्याला जर जेवण त्याच्या आवडीचं आणि वेळेवर मिळालं नाही तर तो सगळं काही सोडतो. शूटिंग असेल, काही असेल, त्याचे लगेच टँट्रम्स सुरू होतात. तो जरी प्रोड्युसर आणि असला फिल्मचा, म्हणजे अर्थातच होम प्रोडक्शन असल्यामुळे तो सगळा हिरो आणि प्रोड्युसर असला तरीही त्याचे टँट्रम्स असायचे जर त्याला त्याच्या आवडीचं आणि वेळेवर जेवण मिळालं नाही तर. महेश सर, लक्ष्मीकांत बेर्डेंनी जो रोल गाजवला तेव्हा त्यांच्या मुलाचा रोल करताना आदिनाथला काय प्रिपरेशन वेगळं करावं लागलं? कारण त्याच्यावर तर खूप प्रेशर असेल की किती झालं तरी लक्ष्मीकांत बोलकेचा मुलगा, म्हणजे थोडीशी लक्षाची झलक त्याच्यामध्ये हवी होती. एक्झॅक्टली. ॲट द सेम टाइम तो स्मार्ट आहे. तो इज नॉट अ कॉपी ऑफ लक्षा. त्याचं एक स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे आणि ते त्यांनी मेंटेन करण्यासाठी त्याला थोडासा लक्षाचा स्टडी करणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी स्वतःहून सगळे लक्ष्मीकांत बेर्डेचे जुने चित्रपट पाहिले आणि झपाटलेला जो पहिला तो पुन्हा 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 पाहिला. कारण स्वतःच्या अभिनयाने एका समोरच्या इनॅनिमेट ऑब्जेक्टला जिवंत करायचं आहे. बेसिकली हेच काम असतं. आणि सोनाली पण तसंच केलेलं आहे याच्यामध्ये. देर आर सीन्स वेत तात्या विंचू तिला असा हवेत फेकून बिकून देतो. मला तो सॉस खूप अट्रॅक्ट होतोय. आणि मला सॅलेड सॅलेड मला पण खूप आवडतं. थँक्यू. आय थिंक दॅट्स व्हॉट इज द मोस्ट अमेझिंग पार्ट ऑफ कॉन्टिनेंटल, की त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पण खूप छान पद्धतीने, सॅलड्स आणि या सगळ्या गोष्टींचं एक छान कॉम्बिनेशन असतं. जरी आपण नॉनव्हेज खातोय तरी यू ईट इक्वल अमाऊंट ऑफ व्हेजीज.
फायदा तेवढंच. एक्झॅक्टली. सर, टेक्नॉलॉजीमध्ये काहीतरी नवीन म्हणजे फिल्मसाठी हे कायम तुम्ही सुरू केलंय. झपाटलेला 1 मध्ये पण आणि आता झपाटलेला 2 मध्ये 3D आणून. तर 3D बद्दल अजून काहीतरी सांगा ना मला. तुला सांगायला मला अभिमान वाटतो का ही जी फिल्म आहे आमची झपाटलेला 2 इन 3D ही इतकी उत्कृष्टरित्या शूट झालेली आहे 3D मध्ये. आय एम टॉकिंग अबाउट 3D का इट इज द बेस्ट 3D एव्हर शॉट इन इंडिया. वाव. असं मी क्लेम करतो छाती ठोकपणे. आम्ही या फिल्मसाठी एक नवीन लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे म्हणजे स्प्लिट बीम टेक्नॉलॉजी आणि इट इज द लेटेस्ट फॉर 3D टेक्नॉलॉजी. आणि आम्ही ही फिल्म 4K वर शूट केलेली आहे ऑन रेड MX कॅमेराज. 2 कॅमेरे माउंटेड ऑन अ रिग. ती रिग एनरिके स्क्रियाडो स्पेनवरून घेऊन आला स्पेसिफिकली. वाव. आणि त्या रिग वरती 2 कॅमेरे माउंट करून एक कॅमेरा व्हर्टिकल हॉरिझॉन्टल एक कॅमेरा व्हर्टिकल आणि मध्ये एक मिरर. 1 कॅमेरा मध्ये राईट आहे 1 कॅमेरा मध्ये लेफ्ट आहे. असे 2 इमेजेस असतात आणि ते शॉट थ्रू द मिरर म्हणून इट्स कॉल्ड स्प्लिट बीम टेक्नॉलॉजी. आणि इट हॅज गिव्हन द रिझल्ट विच इज अमेझिंग. म्हणजे डोळ्याला अजिबात त्रास होत नाही. देर इज नो हेडेक अँड यू आर गेटिंग द वंडरफुल डेप्थ. पॉझिटिव्ह पॅरलॅक्स म्हणजे स्क्रीनच्या बाहेर येणं आणि निगेटिव्ह पॅरलॅक्स म्हणजे स्क्रीनच्या आत जाणं. त्या दोन्ही वस्तू इतक्या फर्स्ट क्लास झालेल्या आहेत. त्या दिवशीच आम्ही हा चित्रपट पाहिला परवा आणि सोनाली आय थिंक यू वर थ्रिल्ड टू सी युअरसेल्फ डान्सिंग इन. एक्झॅक्टली. नाही मला अभिमान वाटतो की मराठीतली पहिली 3D लावणी, जगातली पहिली 3D लावणी ही माझ्यावरती चित्रित झाली. आणि आय एम शुअर लोकांना आपल्या सगळ्या गोष्टी 3D मध्ये बघायला आवडतील. म्हणजे त्यात तात्या विंचू 3D मध्ये येतो. माय गॉड, आधीच ते एवढे भीतीदायक आहेत आणि त्यात आता 3D मध्ये म्हणजे किती असेल. एक्झॅक्टली. सो हे सगळा अनुभव 3D मध्ये अनुभवायला नक्कीच थिएटरमध्ये जाऊन पाहायला पाहिजे. कारण आम्ही सगळ्यांनी घेतलेली जी मेहनत आहे ती तुम्ही घरी DVD वर आल्यानंतर बघूया ती मजा नाही येणार. कारण डीव्हीडीवर तुम्हाला 3D मध्ये दिसणारच नाही. तुम्हाला 3D पाहायचं असेल तर थिएटरमध्ये यावंच लागणार आहे. एक्झॅक्टली. आणि आय एम शुअर लोक खूप गर्दी करतील. 7 जून. येस. मला आता अचानक भूक लागली खूप. पिझ्झा. येस प्लीज. वाव. स्मेल्स व्हेरी नाईस. थँक्यू. पिझ्झा असाच खावा. आय नो. हा म्हणजे काट्या चमच्याने. हा. टू बी ऑनेस्ट. मस्त. रिअली नाईस. म्हणजे वेगळी टेस्ट आहे त्याला. इट्स नॉट जस्ट रेग्युलर आपला पिझ्झा आपण बाहेर खातो तसा. जेन्युइन इटालियन पिझ्झा. सर मला विचारायचं होतं तात्या विंचू हे कॅरेक्टर तुम्हाला कसं सुचलं. सो स्कॅरी. म्हणजे त्यावेळेला म्हणजे 93 ची गोष्ट आहे. मी स्क्रिप्ट वरती काम करत होतो आणि माझ्या डोक्यात असा विचार आला का विलनचं नाव काहीतरी विलक्षण असलं पाहिजे. कारण माझे तसे सगळे विलन पाहिले तर पहिल्यापासून तशीच आहेत. झगड्या रामोशी, त्यानंतर टकलू हैवान, त्यानंतर अशी बरीचशी नावं मी हे केली होती. तर ह्याचं पण नाव काहीतरी वेगळं असावं असं मला वाटत होतं. आणि त्याच वेळेला नेमकं मला त्यावेळेला कॉमिक्स वाचायला खूप आवडायचं. त्या कॉमिक्समध्ये एक नाव आलं होतं द रेड स्कॉर्पियन. मला असं वाटलं असं काहीतरी नाव पाहिजे द रेड स्कॉर्पियन. तर मराठीत नाही बरं वाटलं. स्कॉर्पियनला काय म्हणतात विंचू. विंचू वॉज अ गुड नेम. आणि आम्ही त्या बावल्यावरती वर्क केलं होते ना. आणि रामदासनी बरेचसे बावले असे बनवले होते वेगवेगळे शेप्स. आणि अल्टिमेटली वी लॉक्ड ऑन दॅट पर्टिक्युलर डॉल. तर मला असा हा बावला करेक्ट वाटतो. आणि त्याचा जो चेहरा होता ना तर आमच्याकडे एक मेकअप पण होता. त्याचं नाव होतं निवृत्ती दळवी. त्याला सगळे तात्या म्हणायचे. तर त्या निवृत्तीचा चेहरा त्याचा साजरा लिहित होता. मी म्हटलं हा तात्या आहे. नेम कॉइन झाला तात्या विंचू. तुम्ही पण आहात का झपाटलेला 2 मध्ये. अर्थात झपाटलेला 1 मध्ये महेश कोठारे प्लेड द रोल ऑफ इन्स्पेक्टर महेश जाधव. आता 20 वर्षानंतर तो कमिशनर महेश जाधव झालेला आहे. 20 वर्षात तेवढं प्रमोशन तर मिळालंच पाहिजे ना. हक बनताय. झपाटलेला करताना खूप मजा आली नाही सोनाली. म्हणजे ती टेक्नॉलॉजी ती का म्हणाली तर सगळे नवीन होते. त्यांना फर्स्ट टाइम 3D वर करत होतं काम. इव्हन मी ऍज अ कॅप्टन ऑफ द शिप इव्हन आय वॉज न्यू टू टेक्नॉलॉजी. म्हणजे मला आठवते जेव्हा जी लावणी आम्ही शूट करत होतो अगदी पहिला दिवस शूटिंगचा आणि पहिल्या दिवशीच आम्ही लावणीचं शूटिंग सुरू केलं. म्हणजे फर्स्ट शूटिंग स्टार्टेड विथ लावणी.
आणि तो 3D कॅमेरा, जे 2 कॅमेरे आणि ती री आणि तो एनरिके बसलेला आहे. आम्ही गॉगल बिगल लावून त्या मॉनिटर समोर बसलेलो आहोत. सडनली ती फुलवा खामकर जिनी जी कोरिओग्राफी माझ्याकडे आली, म्हणजे त्याला मला सांभाळून घ्या, कारण पहिल्यांदा मी 3D करते. मी म्हटलं आपण एकमेकाला सांभाळूया, कारण मी पण पहिल्यांदाच 3D करतोय. लहान मुलांना कसं पहिल्यांदा कुठलं तरी खेळणं दिलं तर ते काय काय त्याच्यातलं एक्सपेरिमेंट करतात, तसं आमचं सगळ्यांचं झालं होतं. आय थिंक द रिझल्ट इज आउटस्टँडिंग. आणि लावणीवरनं मला वाव. तू सोनाली ॲज सीन, तू काही खाल्लं तरी तुला काही फरक पडत असं काही नाहीये. मी एवढी नाचते, उड्या मारते म्हणून कदाचित ते डायजेस्ट होत असेल. पण मला लावणीविषयी सांगायचं आहे. पहिला दिवस सिनेमाचा शूटिंगचा आणि पहिला दिवस लावणी. आणि गंमत अशी की 9ची शिफ्ट, 9, 9:30ला 10 पर्यंत मॅक्स टू मॅक्स मी तयार होऊन येणं अपेक्षित होतं. पण ते खूप पुढे गेलं, कारण माझी साडी निलिमा कोठारे, मिसेस महेश कोठारे त्यांनी आणि नीता मॅडम यांनी मिळून ती डिझाईन केलेली आहे. ती 10 किलोची साडी होती. ओ माय गॉड. आणि मी 40 किलो असं पकडूया साधारण. त्यामुळे 50 kgs ऑन टॉप ऑफ मी. त्याच्यावर घुंगरू, ज्वेलरी, हेअर, हा सगळा प्रकार करून तयार व्हायला मला किमान 4 तास वगैरे लागले. आपल्या इंडस्ट्रीतल्या सगळ्यात प्रख्यात आणि अनुभवी साडी नेसवणाऱ्या आऊ ज्या आहेत, त्यांनी, तुला माहिती असेल, त्या नऊवारी नेसवण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांना 8 मिनिटं पण लागत नाही. त्यांना ती साडी झेपेना आणि नेसवता येत नाही. आम्ही कशी तशी करून फायनली ती साडी नेसून मी सेटवर आले. पहिली रिहर्सल केली आणि आता गणपती बाप्पा मोरया म्हणून टेक घेणार, तेवढ्यात मला चक्कर आली. आई गो, द शेअर वेट ऑफ द साडी. हा, म्हणजे मी आजपर्यंत कधी चक्कर कशी येते मला माहितीच नव्हतं, अनुभवच नव्हता कधी. पण त्या दिवशी एकतर आम्ही एनडी स्टुडिओला एकतर आम्ही एनडी स्टुडिओमध्ये शूटिंग करत होतो, इतक्या ऑक्टोबर हीट मध्ये. तो हा सगळा प्रकार करून आय वॉज सो फटिग्ड. ती साडी नेसून मला नाचताच येईना. बट फायनली समहाव वी मॅनेज्ड. आणि लंच नंतर आमचं फायनली शूटिंग सुरळीत सुरू झालं. तिने एक अशी काहीतरी गंमत त्या लावणीमध्ये केलेली आहे ना, ती 3D साठी माइंड ब्लोईंग ठरली. वाव. ती गंमत तुम्हाला पडद्यावरच बघायला मिळेल. एवढ्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी ऐकल्यात झपाटलेल्या 2 बद्दल, की आता कधी एकदा थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघते असं मला झालंय. आणि हे जेवण पण एवढं उत्तम होतं. हे दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन असं मस्त जुळून आलंय आजच्या एपिसोडला. पण हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलंय हे तुम्हाला मला कळवायला पाहिजे. तर त्यासाठी पटापट तुम्ही आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. महेश सर, सोनाली, तुम्हाला ऑल द बेस्ट. इनफॅक्ट झपाटलेल्या 2च्या पूर्ण टीमला ऑल द बेस्ट. थँक्यू. आय एम शुअर लोक डोक्यावर उचलून घेणार आहेत हा पिक्चर सुद्धा. पण रिअली बेस्ट विशेस टू ऑल अँड बेस्ट विशेस टू झपाटलेल्या 2. थँक्यू सो मच. सुजाता, द फूड वॉज एक्सलंट. थँक्यू व्हेरी मच. आणि मला काय वाटतं माहितीये, डॅम इट, आणखीन पाहिजे होतं. नव्या नव्या आमच्या टीमकडनं सुद्धा गिफ्ट द्यायचं. तो आहे आमचा हा छोटा तात्या. हा, लवली ना. इट्स ब्युटिफुल. You can use it like a keychain. Wow, And it's Tatya comes brilliant. alive in this keychain. Oh God, now that's scary. खावे अन खिलवावे आम्ही सारे